नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जीटीएच मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। जीटीएच मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत नवनवीन अपडेट पोहोचवण्याचं काम हे आपण जीटीएच चॅनलच्या माध्यमातून करत असतो। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। चला आपण या व्हिडिओ मध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती बघूया। जसं की तुम्हाला माहितीच आहे, एचएसआरपी नंबर प्लेट साठी आपल्याला शासनाने जवळपास 4 वेळेस मुदतवाढी देण्यात आलेली होती आणि 30 नोव्हेंबर 2025 ची जी मुदतवाढ होती ही जवळपास अंतिम मुदतवाढ होती आणि त्यानंतर सुद्धा बऱ्याच वाहनधारकांनी जर आपल्या वाहनांचं रजिस्ट्रेशन करून एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नसेल तर अशा वाहनधारकांना 10,000 रुपयापर्यंतचा दंड हा आकारला जाऊ शकतो। आणि ज्या वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे पण त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ती निघून गेल्यानंतर सुद्धा आपल्या वाहनावर जर एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नसेल तर अशा वाहनधारकांना 1,000 रुपयापर्यंतचा दंड हा आकारला जाऊ शकतो। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कोणत्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट ही बसवणं गरजेचं आहे। शासनाने सर्व वाहनधारकांना म्हणजे ते 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, 3 व्हीलर असो, ट्रेलर असो, ट्रॅक्टर असो, सर्व वाहनधारकांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट ही बंधनकारक करण्यात आलेली आणि त्यासाठी 1 एप्रिल 2019 नंतरची जेवढी वाहनं आहेत त्यांना एचएसआरपी बसवणं गरजेचं नाही, कारण त्यांना एचएसआरपी नंबर प्लेट ही ऑलरेडी आलेली आहे आणि 1 एप्रिल 2019 पूर्वीची जेवढे वाहन आहेत त्यांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे हे गरजेचं आहे। तर मग त्या वाहनधारकांनी मुदतीत आपली एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे हे बंधनकारक करण्यात आलेले आणि त्यांनी जर मुदतीत आपली नंबर प्लेट बसवलेली नाही तर त्यांना 10,000 रुपयापर्यंतचा दंड हा येऊ शकतो। पण 1 डिसेंबर नंतर ज्या वाहनधारकांनी आपल्या नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करतील म्हणजे त्यांच्याकडे रजिस्ट्रेशनची पावती जर असेल तर अशा वाहनधारकांना 1,000 रुपयापर्यंत दंड येऊ शकतो आणि ज्या वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन ही केलेले नाही आणि नंबर प्लेट ही बसवलेली नाही तर अशा वाहनधारकांना 10,000 रुपयापर्यंतचा दंड हा आकारला जाऊ शकतो। तर बऱ्याच नागरिकांकडून आशा व्यक्त होते की अजून सुद्धा बऱ्याच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याचं हे बाकी आहे, तसंच बऱ्याच वाहनांचं रजिस्ट्रेशन सुद्धा बाकी आहे। तर मग अशा अवस्थेत आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ ही मिळू शकते अशी अशा नागरिकांकडून व्यक्त केली जाते। पण त्याच्या संदर्भात कुठल्याही अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नसल्यामुळे आपल्याला एचएसआरपी रजिस्ट्रेशन साठी मुदतवाढ ही मिळते का याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे। पण त्या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती किंवा अधिकृत प्रेस नोट ही जारी न केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। तुम्ही जर अद्यापपर्यंत आपल्या वाहनाचं एचएसआरपी नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर ते तुम्ही आज सुद्धा आपल्या वाहनाचं एचएसआरपी नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन हे करू शकता। तर मग एचएसआरपी नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं तर याचा संपूर्ण व्हिडिओ जीटीएच मराठी या युट्यूब चॅनलवर देण्यात आलेला आहे, त्याची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। म्हणजे तुम्ही जरी आज जरी आपल्या वाहनाचं रजिस्ट्रेशन केलं तर शासनाचा जो 10,000 रुपयाचा जो दंड आहे त्याच्यातून 9,000 रुपये तुम्ही वाचू शकता। अशी महत्त्वपूर्ण माहिती आपणापर्यंत जीटीएच मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जीटीएच मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।